शेतकरी मित्रांनो, टोमॅटो असेल, मिरची असेल किंवा कुठलाही फळबाग असेल, याचा उत्पादन खर्च कमी करायचा असेल किंवा आपला जो कमी खर्चामध्ये आपल्याला प्लॉट आणायचा असेल, तर तुम्ही जैविक स्लरीचा वापर करू शकता. ज्याच्यामध्ये जीवामृत स्लरी आहे किंवा सर्कीपेंट स्लरी आहे किंवा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी स्लरी आहेत. सर्कीपेंट स्लरीचा जर वापर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये केला, तर तुम्हाला त्याची पिकाची योग्य वाढ आणि फुटवा हे अतिशय जबरदस्त होत असतो. त्याचबरोबर जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे, हा वाढवण्यासाठी मदत होते. आणि जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जीवाणूंची संख्या झपाट्याने किंवा लाखोंच्या पटीमध्ये त्या ठिकाणी वाढत असते. त्यामुळे जमिनीतले अन्नद्रव्य जे आहेत हे उपलब्ध होण्यासाठी पिकाला मदत होते. म्हणजे जे काही आपण अन्नद्रव्य देत असतो ते पिकाला उपलब्ध चांगल्या पद्धतीने होतात. त्याचबरोबर वारंवार जे खत आपल्याला 2 ते 3 दिवसांनी द्यावं लागतं, ते 4 ते 5 दिवसांनी दिले तरी आपल्याला चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी मिळतात. अशा स्वरूपामध्ये जर ऑर्गॅनिक स्लरीचा म्हणजे जीवामृत असेल किंवा सर्की पेंट असेल, या स्लरीचा वापर केला तर अतिशय जबरदस्त रिपोर्ट मिळतात. आता ही सर्की पेंट स्लरी तयार कशी करायची, तर टोमॅटोचा प्लॉट 1 एकरचा असेल किंवा कुठल्याही भाजीपाल्याचा किंवा फळपिकाचा प्लॉट 1 एकरचा असेल, तर त्यासाठी 200 लिटरची स्लरी आपल्याला बनवावी लागत असते. 500 लिटरचा बॅलर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 200 लिटर पाणी घेऊन 15 ते 20 किलोपर्यंत सर्की पेंट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 5 किलो गूळ घ्यायचा आहे आणि 2 किलो बेसन पीठ घ्यायचं आहे. हे मिश्रण तुम्हाला 5 दिवस भिजवत ठेवायचं आहे. आठवणीने दररोज सकाळी आणि संध्याकाळी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे मिक्स केल्याच्या नंतर 7व्या दिवशी 6 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर 7व्या दिवशी आपल्याला हे व्यवस्थित स्लरी फिल्टरच्या माध्यमातून गाळून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने गाळून घ्या, कारण ड्रिप चॉकअप झालं नाही पाहिजे. आणि जे काही आपला भाजीपाला वर्गीय प्लॉट असेल 1 एकर किंवा अर्धा एकरचा, त्या प्लॉटला त्या ठिकाणी हे ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचं आहे. तर या स्लरी सोबतच तुम्ही जीवाणू खतांचा जर वापर केला, तर तुमच्या रासायनिक खतामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात बचत होते. आता जीवाणू खत म्हणजे कसं, तर ॲझोटोबॅक्टर नावाचा जो जीवाणू आहे, हा हवेतील नत्र जमिनीत स्थिर करतो आणि जमिनीतून पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी मदत करत असतो. तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये जो नायट्रोजन पिकाला लागत असतो, तो ह्या बॅक्टेरियाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. तो देखील आपण वापर केला तर तुमच्या खर्चामध्ये बचत होणार आहे. त्याचबरोबर फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे पी-एस-बी या नावाने जो बॅक्टेरिया येतो, हा जमिनीतील जे पडलेलं फॉस्फरस आहे किंवा ते पिकाला उपलब्ध होऊ शकत नाही अशा स्वरूपामध्ये जे फॉस्फरस जमिनीमध्ये अडकलेलं असतं, ते पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी मदत होतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जीवाणू आणि स्लरीचा वापर केला तर तुमच्या उत्पादन खर्चामध्ये देखील बचत होणार आहे आणि अशा स्वरूपाची शेती त्या ठिकाणी पुढे करणं गरजेचं आहे. जे युवा तरुण आपल्यासोबत जोडलेले आहेत किंवा शेती करत आहेत, त्यांनी याच्यावरती सखोल अभ्यास करून जीवाणूंचा वापर असेल, सेंद्रिय घटकांचा वापर असेल, ह्या पद्धतीनं वापर जर केला तर नक्कीच तुम्ही शेतीमध्ये यशस्वी व्हाल.